निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवरती आज निर्णय होणार आहे। राहुल नार्वेकर संध्याकाळी 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला। त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले। दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल झाली होती आणि या याचिकांवरती नार्वेकरांसमोर सुनावणी झाली। साक्ष नोंदणी, उलट तपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर 31 जानेवारी रोजी सुनावणीचं कामकाज संपलं। तर केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता। अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात आज जो काही निकाल लागणार आहे, एकूणच त्या पार्श्वभूमीवर काय माहिती? काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की निवडणूक आयोगानं सुद्धा आपला निकाल सुनावलेला होता आणि या निकालाचा उपयोग राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी करण्यात किंवा निकाल देण्यामध्ये होईल अशी चर्चा होती। खरं तर 15 तारीख म्हणजे 15 फेब्रुवारी ही शेवटची मुदत आहे विधानसभा अध्यक्षांना निकाल सुनावण्याची। खरं तर ती 31 जानेवारी होती, परंतु संपूर्ण सुनावणी, कारण यापूर्वी शिवसेनेची सुनावणी झालेली होती आणि त्याच्यामध्ये थोडे दिवस अध्यक्षांनी वाढवून मागितले होते आणि त्यामुळे पुढच्या सुनावणीला सुद्धा त्यांनी काही दिवस वाढवून मागितले। त्यानुसार त्यांना 15 फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती। आपण बघितलं की 31 जानेवारी पर्यंत सगळा युक्तिवाद संपला होता। त्यानंतर निकाल लिहिण्यासाठी आणि निकालाच्या वाचनासाठी म्हणून अध्यक्षांना हा 15 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता आणि त्यानुसार आज तो कालावधी संपतोय आणि म्हणूनच आज साधारण दुपारी 3 वाजेनंतर विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीचा निकाल जे आहे ते सुनावतील अशी माहिती मिळते आहे। कारण 3 वाजेपर्यंत राज्यसभेचे अर्ज भरले जाणार आहेत आणि त्यानंतर आणि ते अर्ज सुद्धा विधानसभा अध्यक्षांकडेच भरले जाणार आहेत। त्यामुळे हा जो निकालाचं वाचन आहे ते दुपारी 3 नंतर होईल असं सांगितलं जाते आहे। राष्ट्रवादीचा कोणता पक्ष हा राष्ट्रवादी आहे आणि कुठल्या पक्षाचे आमदार अपात्र होतील किंवा अपात्र होणार नाही या संदर्भातला निकाल आज अध्यक्ष राहुल नार्वेकर देतील आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याचा एक निर्णय आधीच झालेला आहे। तर दुसरा निर्णय विशेषतः आमदारांच्या अपात्रतेचा जो निर्णय आहे, कारण दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका टाकलेली होती आणि त्यामुळे आता या दोघांचाही निकाल जो आहे तो आज विधानसभा अध्यक्ष सुनावतील। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।